तुम्हाला वाटतं ना अजिंठा एलोरा सगळ्यात भारी आहे? थांबा जरा. कार्ला केव्ह पाहिल्यावर तुमचं सगळं मत बदलेल. तुम्हाला माहित आहे का भारतातील सर्वात मोठे चैत्यगृह कुठे आहेत? ते आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. इतिहास आणि श्रद्धा आणि कलांचं जिवंत उदाहरण म्हणजे कार्ला केव्ह. आजही 2300 वर्षापूर्वी बनवलेली लाकडी चेत इथे आपल्याला बघायला मिळते. अद्भुत आणि रहस्यमय भरलेली अशी एक कार्ला केव्ह. तर चला, आज तुम्हाला घेऊन जाऊया अशा एक नवीन रहस्यमय ठिकाणी. ती आहे कार्ला केव्हमध्ये. तर चला सुरू करूया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ कार्ला होणार आहे तो केव्ह जे आहे पुण्यापासून लगभग 60 किलोमीटरच्या अंतरावर. आणि आपण तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही शिवाजीनगरपासून लोकलने सरळ इथपर्यंत पोहोचू शकता. सरळ लोकलने तुम्ही आले, तुम्ही मलावळी स्टेशन ला उतरू शकता. आणि तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिलॉगमध्ये आणि तुम्हाला दाखवूया मंदिरचा पूर्ण व्हिलॉग. कार्ला केव्हमध्ये प्रवेश करण्याआधीच आपल्याला इथे 25 रुपयाचं तिकीट काढावं लागतं. तिकीट काउंटरजवळच कार्ला केव्हविषयी सगळी माहिती दिलेली आहे. ते थोडक्यात वाचून घेतले की आपण सरळ कार्ला केव्हकडे पुढे जाऊ शकतो. ही एक प्राचीन बौद्ध रॉकेट लेणी आहे. रॉकेट लेणी म्हणजे मोठ्या अखंड दगडाला कोरून तयार केलेली रचना. इथे उभं राहिल्यावरच कळते की ही लेणी साधी नाही. असं मानलं जातं की ही लेणी सुमारे 2400 वर्ष जुनी आहे. सातवाहनाच्या काळात ही जागा बौद्ध संन्यासासाठी ध्यान आणि चिंतनाचे एक महत्त्वाचं स्थळ होते. आजही इथे पाऊल टाकतात इतिहास जिवंत झाल्यासारखा भास होतो. हा डोंगर साधा नाही आहे, कारण यात लपलेला आहे 2500 वर्षापूर्वीचं अद्भुत वास्तुकलेचं रहस्य. ना मशीन, ना आधुनिक साधनं, तरीही इतकं भव्य लेणी. इथे प्रत्येक खांब बोलतो, प्रत्येक भिंत इतिहास सांगते. हे आहे महाराष्ट्राचा अभिमान, कार्ला केव्ह. इथे आत येतात सगळ्यात आधी लक्ष जातं ते इथल्या कलाकृतींकडे. प्रवेशद्वाराजवळच असलेल्या हत्तींचे भव्य शिल्पांनी तर मी थांबूनच गेलो. इतक्या वर्षापूर्वी साध्या साधनांनी एवढं जिवंत काम कसं काय केलं असेल? खरंच आश्चर्य वाटते. भिंतीवर आणि खांबावर कोरलेली मूर्ती, नक्षीकाम आणि प्रत्येक बारकावा पाहिला की जाणवतं ही केवळ दगड नाहीत, ही आहे इतिहासातील जिवंत कला. प्रत्येक खांब वेगळा, प्रत्येक कोरीव काम वेगळी कथा सांगतं. त्या काळातील शिल्पकला किती प्रगत होती हे इथं स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं. मी जितकं पाहतो तितकंच मन शांत होत चाललं आहे, कारण इथे कला फक्त डोळ्यांनी नाही तर मनाने अनुभवायची असते. कार्ला केव्ह खरंच इतिहास, कला आणि शांततेचं एक अद्भुत संगमस्थान आहे. आतमध्ये गेल्यावर सगळ्यात आधी आपल्याला भारतातील सर्वात मोठं चैत्यगृह पाहायला मिळते. चैत्यगृह म्हणजेच सभामंडप. हा सभामंडप इतका भव्य आहे की काही क्षणासाठी आपण थांबूनच जातो. समोरच एक विशाल स्तूप पाहायला मिळतो, जो या संपूर्ण चैत्यगृहाचं केंद्रस्थान आहे. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही इथे 2300 वर्षापूर्वीची लाकडी छत जसेच्या तसे आपल्याला पाहायला मिळतो. इतके शतके उलटूनही हे लाकडी आजपर्यंत कसं काय टिकून आहे हे आजही एक रहस्यच आहे. या चैत्यगृहात आज शिरताच उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही मिळून 41 पिलर जे आहे आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक पिलरची रचना वेगळी आहे. प्रत्येकावर कोरलेली शिल्पकला हे एक वेगळी कथा सांगते. कुठे नक्षीकाम, कुठे मूर्ती, तर कुठे अगदी सूक्ष्म बारकावे, सगळंच अप्रतिम आपल्याला बघायला मिळतं. इथं उभं राहिलं की खरंच असं जाणवतं की ही जागा केवळ पाहण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. कार्ला केव्हमध्ये पाऊल टाकतात असं वाटतं की वेळ मागे घसरली आहे. हे फक्त लेणी नाही, तर हे प्राचीन बौद्ध जीवनाचा एक जिवंत अनुभव आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की या लेण्यांच्या दगडावर कोरलेली प्रत्येक शिल्पकला, मग ते हत्ती असो, स्तूप असो किंवा कोणतेही नक्षीकाम, त्या काळातील साधकांचे ध्यान आणि भक्तीचं दर्शन आपल्याला घडवून आणतं. अत्यंत सूक्ष्म जिवंत नक्षीकाम पाहून जाणवतं की साधकांनी केवळ रॉकेट करूनच नाही तर आपला आत्मा आणि श्रद्धा देखील या दगडांमध्ये गुंफली आहे. येथे एखाद्या खांबाच्या बाजूला बसून काही क्षण तैनात राहिलं तर प्रत्येकाचा बारकावा, प्रत्येक आकृती बोलत असल्यासारखं वाटते. बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर आपण सरळ दुसऱ्या लेणीमध्ये प्रवेश करतो. येथे लगेचच लक्ष वेधून घेतं ते म्हणजे अर्धवट असलेलं कोरीव काम. जणू काही इतिहास अजून पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. प्रत्येक भिंत, प्रत्येक खांब आणि प्रत्येक आकृती खूपच आकर्षक आहे आणि आपल्याला त्या काळाच्या कलेची जाणीव करून देते. येथे पाण्याचा कुंड, अर्धवट घुमट आणि इतर स्थापत्याचे बारकावे पाहायला मिळतात, जे फक्त भव्य नाही तर खूप विचारपूर्वक बनवलेले आहेत. त्याचबरोबर इथे ध्यान साधनेच्या वेगवेगळ्या खोल्या आहेत, जेथे बौद्ध भिक्षुक ध्यान साधना करत असत. ही जी जागा दिसत आहे ना,
हे सुरुवातीला बौद्ध भिक्षून जे आहे ते ध्यान साधना वगैरे जे आहे ते करत होते. असे खूप सारे जे आहे ध्यान साधण्याचे केंद्र जे आहेत ना इथं कार्ले गुफामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारचे इथं असं कोरून ठेवलेलं आहे आणि हे कोरीव काम लगभग 2400 वर्षापूर्वीच आहे. हे पूर्ण एक सिंगल दगडामध्ये जे आहे लेणी कोरलेली आहे. हा अर्धवट घुमट पाहिल्यानंतर इथूनच वरच्या लेण्याकडे जाण्यासाठी पायऱ्या सुरू होतात. या पायऱ्या चढून वर पोहोचल्यानंतर आपल्याला इथे एक अतिशय मोठी खोली पाहायला मिळते. ही खोली इतकी मोठी आहे की काही क्षणासाठी आपण थांबून बाहेरचा नजारा पाहावासा वाटतो. या खोलीतून बाहेर पाहण्यासाठी खास खिडक्यांसारखी जागा ठेवलेली आहे. येथून कार्ला केव्हचा संपूर्ण परिसर फारच खुल्या आणि सुंदर स्वरूपात दिसतो. दूरवर पसरलेली डोंगर रांग, हिरवळ आणि शांत वातावरण मनाला वेगळी शांती येते. याच ठिकाणी एक अतिशय सुंदर असं आई एकविराचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतो. इतिहास आणि श्रद्धा एकाच ठिकाणी कशी नांदते यांची जाणीव इथं होते. संपूर्ण डोंगररांग, निसर्ग आणि आजूबाजूचं सौंदर्य मनसोक्त आपल्याला इथून अनुभवता येतं. जर तुम्हाला इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म एकाच ठिकाणी अनुभवायचं असेल, तर तुम्ही जरूर एकदा कार्ला केव्हला तसेच आई एकविरा देवीला भेट द्या. तुम्ही कार्ला केव्हला गेला आहेत का? किंवा तुमचा अनुभव कसा होता? हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रवासाकरिता आणि असेच ऐतिहासिक ठिकाणाविषयी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका.